वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आम्ही काल काळूबाईला जाऊन आलो आणि त्याचा ब्लॉगसुद्धा मी पुढे शूट केलेला आहे, पण जे सेटअप होतं ते तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं। तर आमच्या गाडीतलं सेटअप हे असं काहीसं तरी होतं। इकडे अशी मस्त एक गादी टाकली होती, भरपूर खेळणी नेली होती की जेणेकरून लाडू आणि शिव दोघंही पुढे जाऊ नये। ते ड्रायव्हिंग करताना सारखं पुढे जायला बघतात आणि खूप त्रास देतात। आणि काल दोघांनीही अजिबात त्रास दिला नाही पुढे जाण्यासाठी। मागे खूप छान खेळत होते, मस्तपैकी झोपून गेलो आम्ही, एकदम छान कम्फर्टेबल। आणि हे लाडू बघा काय करतोय, लाडू लाडू काय करते। सो मस्तपैकी झोपून वगैरे कम्फर्टेबल आमची ट्रिप झाली, अजिबात त्रास झाला नाही कुठलाही। आम्हाला खूप टेन्शन होतं की एवढ्या लांबचा प्रवास आहे, लाडू कसा राहील, पण अजिबात म्हणजे लाडूने तर अजिबात त्रास दिला नाही। शिवने तरी थोडाफार दिला, पण लाडूने अजिबात त्रास दिला नाही। बाबू ओ गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आमची ट्रिप स्टार्ट झाली। आणि मुद्दामच आम्ही घरातनं थोडं उशिराच निघालो होतो, कारण की थंडीसुद्धा वाढली आहे, त्यामुळे मग खूप लवकर निघायला नको म्हणून 9:30 वाजले होते आम्हाला घरातनं निघायला। आणि ट्रिप स्टार्ट झाल्याच इथे शिवने फोटोज काढायला सुरुवात केली आणि आमच्या मॅडम येताना लिप बाम घेऊन आल्या होत्या। आणि नेमका लाडूचा झोपायचा टाईम झाला होता, त्यामुळे मग 10 ते 15 मिनिटांनी लगेच तो झोपी गेला। आणि झोपायची छान व्यवस्था होती, गादी वगैरे टाकली होती, त्यामुळे मग की मांडीवर घेऊन बसा असं काहीच त्रास झाला नाही। आणि हा बोगदा संपल्यानंतर ना इथे जवळच्याच एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करून घेतला। तर आमच्या घरापासून ना जवळजवळ 3.5 तासाचा रस्ता आहे। सो आम्ही इथे 12:45 वाजता पोहोचलो। या ताई मावशी बांगड्या भरा, या ताई मावशी बांगड्या भरा, या ताई मावशी बांगड्या। आणि लाडूचं आहे ना मला अजिबात टेन्शनच नव्हतं, म्हणजे अगदी घरी जाईपर्यंत रात्रीपर्यंत लाडू माझ्याजवळ नव्हताच। जास्त वेळ तर तो जणूकडेच होता आणि त्यानंतर कुणी ना कुणीतरी घेतच होतं। तर लाडूला आहे ना खूप दिवसांपासनं इथे आणायचं होतं, पण तो शांत बसतोय की नाही असं मला वाटायचं आणि त्यामुळे ना मी सतत टाळत होते। पण लाडूला बाहेर फिरायला इतकं आवडतंय हे मला इकडे गेल्यावरच कळालं की लाडूने अजिबात म्हणजे अजिबातच त्रास दिला नाही।
पुढे यात्रा आहे ना, मग खूप गर्दी होईल, त्यामुळे आधीच आम्ही गेलो होतो. पण तरीसुद्धा एवढी गर्दी होती, म्हणजे जवळजवळ 4-5 तास आम्हाला लाईनमध्ये उभं राहावं लागलं असतं, एवढी गर्दी होती. पण लाडूचं आणि माझं पूर्ण मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन झालं. आणि आम्ही गेलो पण त्याच्यासाठीच होतं, स्पेशली लाडूसाठी. कारण की शिव अगदी 6 महिन्याचा असतानाच आम्ही त्याला नेलं होतं, पण लाडूला नव्हतं नेलं. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे मग आतलं काही शूट केलं नाही. मस्तपैकी दर्शन झालं. इथे 6 मी बांगड्या भरल्या. आता देवीच्या ठिकाणी आलो आहे, तर देवीच्या नावाच्या बांगड्या भरल्या. सो डेली बेसिसवरती मी बांगड्या यूज करत नाही. आता ह्या घरी जाऊन मी काढणारच होते, त्यामुळे मग मी 6 भरल्या. त्यानंतर लाडूला आणि शिवला खेळणी घेतली. आणि शिव अगदी सुरुवातीच्या पहिल्या दुकानापासून खेळण्यासाठी मागे लागला होता. भरपूर ऊन झालं होतं. आणि या अशा माझ्या छान छान बांगड्या. आणि नेहमी इथे आलो की आम्ही नारायणपूरच्या बालाजीला जातो, पण यावेळी तिकडे न जाता, कारण की ते बऱ्याचदा आम्ही तिथे गेलेलो आहे. सो यावेळी तिकडे न जाता नवीन काहीतरी बघावं म्हणून आय थिंक कात्रजमध्ये स्वामीनारायण मंदिरामध्ये गेलो. आणि इकडे बघा किती माकडं होती. आणि हे आहे स्वामीनारायण मंदिर. काय भारी आहे, म्हणजे शूटसाठी आणि प्री वेडिंगसाठी इतकं भारी, इतकं सही आहे तिथलं वातावरण. आणि मी इकडे शिवला खेळायला घेऊन गेले आणि तोपर्यंत बाकी सगळ्यांनी फोटोज काढले मला सोडून.